नमस्कार. भाज्यांचा सीझन संपत आला आहे, तर आपण चला मस्त असे मेथीचे एकदम मऊसूद आणि एकदम टेस्टी असे, अजिबात कडू लागणार नाही असे मस्त मेथीचे पराठे बनवूया. खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा, मस्त असं हेल्दी, आणि घरातील लहान मुलेसुद्धा एकदम आवडीने खातील अशी रेसिपी. तर चला पौष्टिक असे मेथीचे पराठे आपण चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया. इथं मी मेथीची भाजी बघा अशी व्यवस्थितपणे नीट करून घेतली आहे आणि ती मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे बघा. मिठाच्या पाण्यामुळे काय होतं तर आपली मेथी आहे ती अशी डायरेक्ट जरी त्याच्यामध्ये चिरून टाकली, पराठ्यामध्ये वापरली, तरी पण कडू होणार नाही. त्यामुळे काय करायचं, ही टिप नंबर 1 होती की आपली जी मेथीची भाजी आहे ती एकदम 1 चमचा मीठ पाण्यामध्ये टाकून धुवून घ्यायची. त्यानंतर अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे बघा. आता आपल्याला पराठ्यासाठी इथं मी एक ठेचा बनवला आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. चला आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया. गव्हाचं 2 वाट्या पीठ मी इथं वापरत आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता, त्याप्रमाणे प्रमाण वाढवायचं आहे. 2 वाट्या मी इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. एकदम पौष्टिक आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे बघा. मस्त खायला सुद्धा भारी लागते. लहान मोठे सर्व तुमचे घरातील आवडीने खातील. याच्यानंतर आपल्याला हा पराठा एकदम मऊसूद असा बनावा. त्यासाठी त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालायचं आहे बघा. बेसन पीठ सुद्धा चाळून घालायचं आहे आणि एकदम मस्त अशी ओव्याचा वास आणि टेस्ट त्याच्यामध्ये लागावी म्हणून मी इथं 1 मोठा चमचा हातावरती क्रश करून ओवा घातलेला आहे. त्यानंतर हे पांढरे तीळ 2 मोठे चमचे आपण यामध्ये ॲड करायचे आहेत. तिळांना मस्त फ्लेवर येतो बघा. चवीपुरतं मीठ घालूया. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी जिरंसुद्धा घालायचं आहे. हळद घालूया. जिरं टाकलेले आहे आणि आपण जो ठेचा बनवून घेतला होता, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर, हा याच्यामध्ये घालायचा आहे. लाल चटणीपेक्षा हिरव्या मिरचीचे पराठे खूप भारी लागतात. आता इथं छोटी छोटी कट करून घेतलेली मेथी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे बघा. मी तर भरपूर अशी मेथीचा यूज केलेला आहे. मस्त एकदम. आता याच्यामध्ये आपल्याला दहीसुद्धा ॲड करायचं आहे बघा. याच्यामुळं काय होतं तर आपले जे पराठे आहेत ते मऊसूद होतात. पीठ पटकन सॉफ्ट होतं, म्हणजे मुरतं. खूप जास्त वेळ लागत नाही. सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्री डिनरसाठी तुम्ही मस्तपैकी मेथीचे पराठे बनवू शकता. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे बघा. आपण चपातीला जसं पीठ मळतो सेम तशीच प्रोसेस करायची आहे. पहा, आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे मस्त व्यवस्थित असा. आता काय करायचं, पोळपाट आहे ना त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि हा गोळा थोडासा लाटून घ्यायचा. म्हणजे काय होतं तर ते पीठ चिटकत नाही. आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला हवे तसे, आणि पातळ असे मस्त पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत बघा. खूप मजेदार अशी रेसिपी आहे बघा, मेथीचा पराठा. मस्त भाजी बनवायची गरज नाही आणि काही नाही. चला आता मस्त पातळ अशी आपण पोळी लाटून घेऊया. हे पीठ चिकट आहे त्यामुळे थोडंसं पीठ लावायचं वरतून, कोरडं पीठ, आणि मस्त पातळ असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जर ट्रँगल शेपमध्ये बनवायचा असेल तर तसा सुद्धा बनवू शकता. हव्या त्या आकारामध्ये पराठा तुम्ही बनवू शकता. पहा, अशी एवढं थिकनेस ठेवायचं आहे, जास्त जाड करायचं नाही, म्हणजे आपली मेथी प्रॉपर अशी त्यामध्ये शिजली जाईल, भाजली जाईल तव्यावरती. आता दुसरा सुद्धा गोळा करून घेऊ. इथं मी तवा ठेवलेला आहे बघा तापायला. त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि आपला पराठा भाजण्यासाठी टाकून द्यायचा त्याच्यावरती.
तर आपला तव्यावरती पराठा भाजलेला आहे तो पलटी मारून घेऊया आणि तव्यावरचा पराठा होईपर्यंत दुसरा पराठासुद्धा आपण लाटून घेऊया बघ. खूप जास्त पलटी मारायची नाही, 2-3 वेळा पुरेसं आहे. दोन्ही साईडनं तेल लावायचं आणि आपला पराठा रेडी आहे. मस्त असा मऊसूद आणि एक नंबर अशी टेस्ट. उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नाहीत, सध्या लास्टचा सीझन आहे बघा, लास्टचाच टप्पा, त्यामुळे मेथीचे असे मस्त असे पराठे तुम्ही बनवून नक्की खाऊ घाला. चला दुसरा पराठासुद्धा आपला बनवून रेडी आहे बघा. अशाच प्रकारे आपले सगळे पराठे आपण रेडी करून घ्यायचे आहेत. खूप छान रेसिपी आहे, काहीतरी वेगळं. आलू पराठा, पालक पराठा आणि त्याच्यानंतर हा आपला मेथी पराठा. आता असं ट्रायंगल शेपमध्ये मी पराठे बनवलेले आहेत बघा, घरातल्या छोट्या मुलांसाठी, जे की असे वेगवेगळे आकार पाहून मस्त आवडीने फिनिश करतात. चला आपले सगळे पराठे रेडी झालेले आहेत. आता पटकन थाळीमध्ये सर्व करून घेऊया. मस्त दाटसर असं दही आणि त्यासोबत हे मेथीचे पराठे. एक नंबर अशी रेसिपी, खूप पौष्टिक आहे, हेल्दी आहे, भाजीची गरज पडणार नाही. मस्त हिरवी मिरची, मीठ प्रॉपर प्रमाणात वापरलं की एक मस्त एक टेस्टी असा आपला नाश्ता तयार होतो बघा. किंवा तुम्ही आवडत असेल तर डिनरमध्ये सुद्धा हे खाऊ शकता. तर चला आपल्या या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त रहा.